नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत समुद्र मंथनातील एक अद्भुत आणि अत्यंत पवित्र कथा, कामधेनू माता आणि देवी लक्ष्मी यांची. एकदा देवदानव एकत्र येऊन अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्राचे मंथन सुरू केले. त्या मोहक दिव्य मंथनातून अनेक रत्ने बाहेर पडली. त्यापैकी गायीची जननी, सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू माता. कामधेनू प्रकट होताच सर्व देवता त्यांच्या दिशेने धावत गेले. प्रत्येक देवाने विनवणी केली, माते, आम्हाला तुमच्यामध्ये आमचे स्थान द्या. कामधेनू माता शांतपणे प्रेमाने हसल्या आणि सर्वांना त्यांचे स्थान देऊ लागल्या. त्यांनी सांगितलं, माझ्या मुखामध्ये चारही वेदांचा निवास आहे. माझ्या सिंह भागात भगवान विष्णू आणि ब्रह्मा विराजमान आहेत. मस्तकावर स्वयं महादेव निवास करतात. कंठप्रदेशी कार्तिकेय, अग्रभागी देवराज इंद्र, त्या भागात सर्व तीर्थक्षेत्रे. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितले, माझ्या पाठीमागील भागात समस्त चराचर प्राणी राहतात. माझ्या कानात अश्विनी कुमार, नेत्रात सूर्य व चंद्र, दातात गरुड, जिभेवर सरस्वती माता, ललाटावर गौरी माता विराजतात. माझ्या मूत्रस्थानावर गंगा माता आणि खुराजवळ दिव्य अप्सरा वास करतात. असे सर्व स्थान निर्धारित झाल्यावर अचानक तिथे लक्ष्मी माता आल्या. त्यांनी नम्र विनंती केली, माते, मला देखील आपल्या शरीरात एक स्थान द्या. कामधेनू थोड्याशा अवघडल्या, कारण सर्व स्थान भरून गेले होते. मातीने सांगितलं, देवी, आपण थोड्या उशिरा आलात. सर्व देवांना त्यांचा हक्काचा स्थान मिळालं आहे. आता कोणतेही स्थान उरलेले नाही. हे ऐकताच लक्ष्मी माता निराश झाल्या. त्यांनी हात जोडून पुन्हा विनंती केली, माते, कृपा करा, मला आपल्या स्वरूपात स्थान द्या. कामधेनू मातांचे हृदय पिळवटले. त्या प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या, देवी लक्ष्मी, नक्कीच. आपण माझ्या पृष्ठभागात निवास कराल. आपल्या वासामुळे गायीचे शेण पवित्र मानले जाईल. गृहलक्ष्मी आपल्या घरांची लिपाई शेणाने करतील. चौकात चुलीची शुद्धी करतील. यज्ञ हवनात शेणाचे उपले जाळून देवांना आहुती देतील. आपल्या निवासामुळे गायीचे शेण जगातील सर्वात पवित्र वस्तूपैकी एक ठरेल आणि त्या दिवसापासून गायीचे पंचगव्य, तिचे दूध, शेण, मूत्र यांना अत्यंत शुभ, पवित्र आणि देवतत्वपूर्ण मानण्यात येते. ही कथा आपल्याला शिकवते, जिथे गाय तिथे देवांचा निवास आणि जिथे लक्ष्मी तिथे समृद्धीचं आगमन. ही पवित्र कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपले मत सांगा. आणि अशाच आध्यात्मिक व ज्ञानदायी कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गौमाता, जय लक्ष्मी माता.